हॅलो फ्रेंड, नमस्कार. मी हर्षला तुमचं स्वागत करत आहे हर्षमय व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत थंडीसाठी स्पेशल असे पौष्टिक मेथी, डिंक आणि गव्हाचे लाडू. सो रेसिपी ही शेवटपर्यंत नक्की पहा. या ठिकाणी मी गहू छान भाजून घेतलेले आहेत 1 किलो. आणि हे आहे जे दिसतंय ते मेथी ही मी 200 ग्रॅम दळून घेतली होती. भाजून दळून घेऊन ती 3 दिवस मी तुपात भिजत घातली होती, जेणेकरून मेथीचा पूर्ण कडवटपणा निघून जातो. सो आपण आता इकडे कृतीकडे वळणार आहोत. या ठिकाणी मी अर्धा किलो तूप घेतलेलं आहे. ते अगदी थोड्या प्रमाणात मी वापरणार आहे. सो इकडे कढई गरम करून ठेवलेली. तर ह्यामध्ये मी प्रथम थोडंसं तूप घालून पहिले काजू भाजून घेतले आहेत. त्यानंतर अशाच प्रकारे मी बदामसुद्धा भाजून घेणार आहे. त्यानंतर डिंकसुद्धा या ठिकाणी मी 200 ग्रॅम घेतलेले आहेत. सर्व जिन्नस मी 200 ग्रॅमच घेतलेले आहेत. सो ते सर्व भाजून घेणार आहे मी इकडे. आणि ते भाजून झाल्यानंतर थंड होऊ द्यायचे आणि मग हे मिक्सरला एक थोडंसं ग्राइंड करायचे आहेत. एकदम बारीक करायचे नाही आहे. आणि एक 200 ग्रॅम खारीक घेतलेलं ते मी बिया काढून थोडंसं बारीक करून मी मिक्सरला फिरवलेलं आहे. तर ती पावडर बाजूला ठेवलेली आहे. अशाच प्रकारे हे मी डिंकसुद्धा तळून घेणार आहे ते तुपामध्ये. आणि सर्व जिन्नस हे थंड झाल्यानंतर मिक्सरला थोडं ग्राइंड करून घ्यायचं आहे. डिंक मी ग्राइंड करून घेणार नाही आहे, तो स्मॅशरच्या सहाय्याने मी स्मॅश करणार आहे, जेणेकरून खाताना तो छान असा दाताला लागतो. आणि इथे मी अस्सल बी घेतलेला आहे, हलीम घेतलेला आहे, खोबरंसुद्धा 200 ग्रॅम घेतलेलं आहे. सो माझं आता हे सगळं फ्राय करून झालेलं आहे तुपामध्ये. सो खारीक पावडर ही मी घरीच बनवलेली आहे. आता मी इकडे किसलेलं खोबरं हे भाजून घेणार आहे छान असं तुपामध्ये. ते भाजून झालं की त्याच्यामध्ये हलीम टाकणार आहे 1 वाटी. ही आरोग्यासाठी खूप चांगली असते, रक्त वाढीसाठी खूप छान असते. सो मी त्याचा वापर करणार आहे. त्यानंतर खारीक पावडर टाकलेली आहे. खूप बारीक नाही करायची, नाहीतर लाडू पिठूळ लागतात. त्यानंतर इथे मेथी भिजवलेली होती ती घेतलेली आहे. ही 3 दिवस छान भिजवली की याचा कडवटपणा सर्व निघून जातो. आणि सर्व जिन्नस इकडे मिक्स करायचं आहे. छान असं मिक्स करून घेतलं की त्यामध्ये बाकी जिन्नस सर्व ग्राइंड केलेले घालायचे आहेत. आणि मी ते 1 किलो गहू भाजले होते, तर त्याचं हे दळून आणलेलं आहे भरड. जास्त पीठ निवड करायचं नाही आहे, थोडं जाडसरच ठेवायचं आहे. दळताना तसं सांगून ठेवायचं. सो ते चक्कीवाले तसंच दळतात किंवा तुम्ही घरीसुद्धा दळू शकता. आणि बाकी जिन्नस मी पीठ भाजेपर्यंत ग्राइंड करून घेत आहे. हे गव्हाचं पीठ मी 2 बॅचेसमध्ये भाजणार आहे. आणि मी इकडे पाव किलो हे पीठ साईडला ठेवलेलं आहे. पाऊण किलोच पिठाचा वापर केलेला आहे ते गव्हाच्या. या ठिकाणी मी स्मॅशरच्या सहाय्याने पूर्ण डिंका स्मॅश करून घेणार आहे छान असा. आणि 2 बॅचेसमध्ये हे छान असं पीठ भाजून घेणार आहे मी आता. छान असं ब्राऊन कलरचं झालं की त्यामध्ये मी तूप हळूहळू थोडं तूप घालत जायचं. आणि गूळसुद्धा माझा चिरून झालेला आहे तोपर्यंत. सो अशा प्रकारे मी हे पीठ 2 बॅचेसमध्ये छान असं भाजून घेणार आहे. भाजून झालं की ते मिश्रण एकत्र करणार आहे सर्व एकजीव. आणि मी सर्व मिश्रण भाजून छान घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेत आहे मी आता ते. सो या ठिकाणी मी 2 प्रकारचे लाडू बनवणार आहे. एक गुळाच्या पाकातले बनवणार आहे आणि एक गूळ चिरून दाखवणार आहे. तर गुळातल्या पाकाचे लाडू हे थोडेसे हाताला भाजलं जातं, तर तो खूप सावधानाने करावं लागतं.
गुळाचे चिरून गूळ नुसता गूळ घालून केलेले लाडू हाताला भाजत नाही. सो मी दोन्ही प्रकारचे लाडू हे दाखवणार आहे तुम्हाला. आता यातलं मी अर्ध सारण घेतलेलं आहे आणि अर्धा गूळसुद्धा घेतलेला आहे. सो या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे पाकातील लाडू कसे बनवायचे ते गुळाच्या पाकातील. सो या ठिकाणी आपला हा पाक तयार होत आहे. इथे या ठिकाणी एक तारी पाकच करायचा आहे आणि छान असा पाक तयार झाला की तो त्या पिठात सारणात घालायचा आहे आणि हे लाडू लगेच मिक्स करून गरम गरम वाळायला घ्यायचे आहेत. हाताला थोडे चटके लागतात पण खायला खूप सुंदर लागतात लाडू. सो थोडी मेहनत घ्यावी लागते. सो आता आपल्याकडे छान पाक तयार झालेला आहे. तुम्ही आता इकडे त्या सारणात मिक्स करत आहे आणि हे लाडू पटापट वळून घ्यायचे. सर्व असं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून डायरेक्ट हात घालायचा नाही, नाहीतर हात भाजतो. त्याच्यामुळे एकदम सावधानीने ही प्रक्रिया करायची आहे आणि जमतील तसे फटाफट असे लाडू वळवायचे आहेत. या ठिकाणी मी छान असे लाडू पटापट वळून घेत आहे आणि माझे बऱ्यापैकी लाडू हे वळून झालेले आहेत. आता हे जे आहे हे गूळ चिरून घातलेले लाडू आहेत. याच्यात डायरेक्ट मी गूळ बारीक करून चिरून घेतलेला आणि त्यामध्ये असं बेतानेच तूप घालायचं आहे. थोडंसं तूप पातळ करून लिक्विड फॉर्ममध्ये हे तूप हळूहळू घालायचं आहे आणि ते मिक्स करायचं आहे. ते पटकन मिक्स होतं. एकदम तूप घातलं तर ते जास्त तूप होऊन लाडू व्हायला हेल्प होत नाही. अशा पद्धतीचे लाडू तुम्ही इझिली बनवू शकता. ह्याने अजिबात हाताला चटका वगैरे लागत नाही, कारण ते ऑलरेडी नॉर्मल टेम्परेचरला असतं. सो तुम्ही जर त्या पाकातले लाडू नाही जमले तर तुम्ही असे सुद्धा लाडू वळू शकता. फक्त तूप थोडंच घालायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही सर्वांना हे लाडू देऊ शकता. लहान मुलंसुद्धा खाऊ शकतील असे हे लाडू इथून माझे बनवून तयार झालेले आहेत. थंडीसाठी पौष्टिक असे सर्व जिन्नस, प्रोटीनयुक्त जिन्नस घातलेले हे पदार्थ आहे. सो तुम्ही नक्कीच ट्राय करा घरी. कमी गोड, अगदी गुळात पौष्टिक असे लाडू बनवून झालेले आहेत माझे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी आवडली असेल तर बनवून बघा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.